नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही लोकांच्या म्हणजे निराशा आलेली आहे, मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. थर्ड टेट होणार का नाही, बरेच प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेले असतील. मित्रांनो, फक्त पोर्टफोलिओ बघा, हा तुम्हाला लक्षात येईल थर्ड टेट घेणं किती आवश्यक आहे. जागा कशा रिक्त आहेत. 10 ते 12 वर्षांनी एखाद्या जिल्ह्यामध्ये, एका जिल्ह्याचं सांगतोय की शिक्षक भरतीमध्ये एवढ्या जागा का भरल्या जात आहेत, का तर त्याचं कारण सुद्धा आहे. आणि मित्रांनो, टीईटी सारख्या, सीटीटी सारख्या किंवा टेट एक्झाम सारख्या परीक्षा पास होण्यावर जास्त भर द्या. कारण डीएड बीएड झालंय म्हटल्यानंतर आपल्याला या गोष्टी करणं गरजेचं आहे. बीएड वाले जर पोरं बघितलं तर बघा, बीएडच्या लोकांना जर विचार करतात, काय विचार करतायत, माझं बीएड झालेलं आहे, मी विचार काय करणार, 9वी 10वी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर 11वी 12वी साठी मी अप्लाय करू शकतो. मित्रांनो, लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक शाळा या 1ली ते 8वी पर्यंत आहेत आणि त्या झडपी आहेत, लक्षात घ्या. म्हणून कळकळीची विनंती आहे, ज्यांचं बीएड झाले त्यांनी सेकंड पेपर लवकरात लवकर पास करून घ्या. कारण सीटीटी आणि टीईटी जर परीक्षा बघितली, ही एक पात्रता परीक्षा आहे आणि या पात्रता परीक्षा पास झाल्याशिवाय मित्रांनो तुम्हाला पुढे संधी उपलब्ध होणार आहे. आता जर समजा 1 ते 5 100 जागा आल्या, थोडासा रेशो सांगतो मी, 1 ते 5 100 जागा जर आल्या तर 6 ते 8 फक्त 50च जागा येतात, लक्षात घ्या. निम्म्यापेक्षा सुद्धा कमी. आणि 9 10 साधारणपणे 20च जागा येतात, म्हणजे एवढं कमी येतात. आणि जर बघितलं 11 12 जर बघितलं तर 5 ते 7च जागा येतात मित्रांनो, 5 ते 7च जागा येतात. जर आपण 100 जागा 1 ते 5 असतील, 6 ते 8 50 असतील, तर आपली संधी कुठे आहे रे, 6 ते 8 पासून आहे. त्यामुळे कळकळीची विनंती आहे, टीईटी परीक्षा पास किंवा सीटीटी परीक्षा पास करून घ्या. ज्यांना आवश्यक आहे त्यांच्यासाठी इथं संपर्क क्रमांक देतो. आपले आत्ताच नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्ड प्लस ई नोट सहित बॅच चालू झालेली आहे. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करावं, बॅचचे डिटेल मिळवावं. आणि मित्रांनो, आगामी टीईटी सीटीटी टेट एक्झाम म्हणजे या सर्व परीक्षेची तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता सध्या जर बघितलं, माझ्याकडे 1700 विद्यार्थी मार्गदर्शन घेत आहेत. जानेवारी पासून आतापर्यंत मे पर्यंत 1700 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन केलेलं आहे. अजून याच्यामध्ये आता या 2-3 दिवसात जर बघितलं 200-300 विद्यार्थ्यांची भर पडते. 2000 विद्यार्थ्यांना एवढा विश्वास आहे 100% पास. टीईटी परीक्षा 100% पास. मी काय सांगतो, ऍडमिशन घेताना सांगतो, जर रेग्युलर व्यवस्थित क्लास अटेंड केलात तर तुम्हाला कुठलाच तुमच्या परीक्षेत आलेला प्रश्न राहणार नाही. यावर मी फोकस करतो. आलेख शिकवतो, माहिती विश्लेषण शिकवतो, त्यानंतर गणिताच्या बाबतीत तर कुठलीच गोष्ट तुमची अडणार नाही, एवढं नक्की सांगू शकतो. त्यानंतर बालमानसशास्त्राच्या नोट्स उपलब्ध आहेत आपल्याकडे, परिसर अभ्यासा व सामाजिक शास्त्राच्या नोट्स उपलब्ध आहेत. त्यानंतर गणित आहे प्रॉपरली, म्हणजे टेट एक्झाम साठी बुद्धिमत्ता, विशेष म्हणजे पॅटर्न नुसार मागच्या पेपरचा संपूर्ण अभ्यास करून सुद्धा बुद्धिमत्ता घटक शिकवला जातो. एक एक कंटेंट कंप्लीट केला जातो. मित्रांनो, फक्त आपल्याला काय करायचं, या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचे, तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. आता मित्रांनो, विषय काय आहे, आपल्या विषयाकडे वळू. विषय तर आपला असा विषय आहे की सर जागा येतील का. पहा मित्रांनो, रत्नागिरीचा पोर्टफोलिओ दाखवतो तुम्हाला. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 1014 नवीन उमेदवाराची भरती शिक्षण सेवक नियुक्तीसाठी आता पुढच्या आठवड्यात मुहूर्त लागेल असं अंदाज आहे. म्हणजे आचारसंहितेमुळे मुहूर्त म्हणजे नियुक्त्या भेटल्या नव्हत्या. आता सध्या जर बघितलं, हिंगोली जिल्ह्याच्या नियुक्त्या चालू आहेत. शिक्षकांच्या हिंगोली जिल्ह्याच्या नियुक्त्या चालू आहेत. तसंच मित्रांनो, लक्षात घ्या, जे काही हे बघितलं, शिक्षकांचे मंजूर पद 6100, लक्षात घ्या, या जिल्ह्यामधलं सांगतोय बरं का. शिक्षकाची रिक्त पद 2000, अजून सुद्धा 1014 पदे भरून सुद्धा शिक्षकाची त्या जिल्ह्यामध्ये अजून 2000 पद रिक्त आहे. एकच जिल्हा आहे, साधारण जिल्हा आहे मित्रांनो. लोकसंख्या जर विचार घेतली कोकणामध्ये, खाली जर गेलं लोकसंख्या कमी आहे. ज्यांचं आता उच्च लोकसंख्या असणाऱ्या जिल्ह्यामध्ये अजून पद येणार आहेत. आणि 10 ते 12 हजार बघा, लक्षात घ्या, 10 ते 12 वर्षांनी भरती होते. आणि या भरतीमध्ये आपला संधी मिळते, हे सगळ्यात मोठं भाग्य आहे. आणि शिक्षक होण्या एवढं सुख कशात आहे सांगा मला. कुठलाही ताण नसतो, जायचं, शिकवायचं, वेळेवर पगार, कुठल्याच गोष्टीचा ताण नाही. विद्यार्थ्यांमध्ये मिसळायचं, विद्यार्थ्यांना
सर्वात मोठं ज्ञानदान करायचं आणि विद्यार्थ्यांकडून आपली अपेक्षा एकच असते, या मॅडम किती भारी शिकवतात, हे सर किती भारी शिकवतात, एवढीच अपेक्षा असते. पगारला पगार बिल सुद्धा भेटत असतो. मित्रांनो, जे सुख सरकारी नोकरीमध्ये आहे ते सध्या तुम्ही मार्केटमध्ये जे काही नोकरी करताय, इंग्लिश स्कूलवर असेल किंवा प्रायव्हेट संस्थेवर नुसते आमिष दाखवून आपल्याकडून डोनेशन उकळलेलं असेल, ते तुम्हाला मोडायचं असेल तर अभ्यासावर फोकस करावंच लागेल. त्याच्यासाठी आपला नंबर सुद्धा दिलेला आहे, त्याच्यावर संपर्क साधायला विसरू नका. त्यानंतर अनुपस्थित शिक्षक म्हणजे 1014 पद, त्यातले अनुपस्थित म्हणजे लोक गेलेच नाहीत हो, 54 पदे. ते 54 पदे आता सेकंड राऊंडला, सेकंड फेज मध्ये ते काय करतील, बोलवतील परत, लक्षात घ्या. आणि त्यानंतर मित्रांनो, भरती प्रक्रिया होणार 1014. शिक्षक भरती होणार 1068 पदांची, लक्षात घ्या. म्हणजे हे जे काय पोर्टफोलिओ आहे याच्यामध्ये काही लोक घरी पाठवले म्हणजे बदल्या झालेल्या आहेत काही लोकांच्या, लक्षात घ्या. शिक्षण सेवकाच्या फेऱ्या वाढलेल्या आहेत, म्हणजे फेऱ्या वाढल्यानंतर त्या जिल्ह्यामध्ये शिक्षण सेवक म्हणतात बाबा आम्हाला नियुक्तीपत्रे कधी मिळणार आहे, असं म्हणणं त्यांचा हक्क आहे आणि ते म्हणत असतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये थर्ड टेटची सुद्धा आतापासून व्यवस्थितरित्या तयारी केलं तरच पास होणार आहे. जर तुम्ही कधी कधी अभ्यास, परीक्षा आल्यानंतर अभ्यास, तर टीईटी सारख्या 3.5% रिझल्ट लागणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही 100% फेल झालात म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपण नियोजन नाही, 100% आपला कार्यक्रम खल्लास. त्यामुळे नियोजनबद्ध अभ्यास करा आणि हे जे काही नियुक्तीपत्र पुढल्या आठवड्यात भेटणार आहे हे पण आपल्याला अपडेट देणं गरजेचं होतं. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.